मित्रांनो, श्रीरामांचं सारं आयुष्य संघर्षाने भरलेलं आहे. ऐन किशोर वयात महर्षी विश्वामित्र यज्ञ रक्षणासाठी त्यांना घेऊन गेले. जेव्हा त्राटिका त्यांच्या अंगावर धावून आली तेव्हा विश्वामित्राने तिचा वध करण्याची आज्ञा दिली. पण स्त्री अवध्य असल्याने ते तिचा वध करण्यासाठी काकू करू लागले. जेव्हा विश्वामित्राने धर्माचा हवाला दिला, इतिहासातले दाखले दिले आणि तिला मारणं जनहिताचं आहे हे पटवलं, तेव्हाच श्रीरामांनी त्राटिका वध केला. पण शूर्पणखा सीतेला खाण्यासाठी धावली तरी तिचा वध न करता केवळ कान नाक कापून तिला हाकलून दिलं, कारण प्रश्न जनहिताचा नव्हे तर बायकोच्या सुरक्षिततेचा होता. यज्ञ रक्षणाच्या समयी आणि दंडकारण्यात खरदूषणासह राक्षसांशी लढण्यात श्रीरामांच्या सहाय्याला केवळ एकटा लक्ष्मण होता. तरी त्यांनी साऱ्या राक्षस सैन्याचा पूर्ण निपात केला. अनेक राक्षसांचा त्यांनी वध केला. पण कोणत्याही वेळी त्यांनी नीतीला सोडून युद्ध केलं नाही. काही लोकांचा समज असा आहे की वालीवर श्रीरामाने झाडाआड दडून बाण सोडला. पण प्रत्यक्ष वाल्मिकी रामायण आपल्याला असं सांगतं की श्रीरामांनी आपल्या धनुष्याचा टणात्कार करून सर्व आसमंत दुमदुमून टाकला आणि समोरासमोर येऊन त्याच्या छातीत बाण मारला. रावणासारख्या देवांना जिंकणाऱ्या योद्ध्याबरोबर श्रीराम समोरासमोर सामना देतात, तर त्यापुढे वालीची काय कथा. राम रावण युद्धात लंकेतले सर्व राक्षस मारले गेले. क्रमाक्रमाने एक एक मोहरा पडत होता. पण वानर सेनेतील एकही महत्वाचा वीर किंवा सेनानी ठार झाला नाही. स्वतः श्रीराम आणि लक्ष्मण काही प्रसंगी गंभीर जखमी किंवा घायाळ झाले, पण एकाही वानर सेनानीला गंभीर दुखापत झाली नाही. हा योगायोग वा दैवी चमत्कार नाही, तर श्रीरामांच्या कुशल आणि योजनाबद्ध युद्ध हालचालींचा तो परिणाम होता. श्रीरामांनी हाती शस्त्र घेतलं. त्यांच्या हातून प्रचंड संहार झाला. पण त्यांनी स्वार्थासाठी, मजेसाठी, गंमत म्हणून किंवा कोणाला दुःख देण्यासाठी कधीही शस्त्र उगारलं नाही. केवळ लोकरक्षण, जनहित आणि खल निर्दालन म्हणजे दुष्टांचा नाश करणं याच हेतून युद्ध केलं. म्हणूनच एक योद्धा म्हणून किंवा सेनानी म्हणून श्रीराम आदर्श होते. कथासार. ज्या श्रीरामांचं जवळपास अर्ध आयुष्य हातात शस्त्र घेऊन लढण्यात, झुंजण्यात गेलं, त्या श्रीरामांना अहिंसा हे आपलं जीवन ध्येय, जीवन मार्ग, जीवन सर्वस्व मानणाऱ्या महात्मा गांधीजींनी आपला आदर्श मानला. रामराज्याचं स्वप्न पाहिलं. लोकरक्षणासाठी, देशरक्षणासाठी, दुष्टांना शासन करण्यासाठी केलेली हिंसा ही सुद्धा अहिंसाच. म्हणूनच त्या अहिंसेच्या पुजाऱ्याचा आदर्श योद्धा शस्त्रधारी श्रीराम आहेत. कोणी साधू, संन्यासी वा तपस्वी नाही.